ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. आईशक्ती फाउंडेशनतर्फे तब्बल 400 गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप शनिवारी सोनामाता प्रशालेत करण्यात आले. व्याहाती होमाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या प्रसंगी व्यासपीठावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पोलीस उपायुक्त परिमंडल प्रीतम यावलकर, डॉक्टर अंबिका यावलकर, अनिकेत कलशेट्टी, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक अमित जैन, आईशक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, आईशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, शाळा संस्थेच्या सचिवा कीर्तिलक्ष्मी अत्रे, मुख्याध्यापक जिलानी पटेल, पर्यवेक्षक भीमराव माने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना दप्तर, वह्या असे शालेय साहित्य देण्यात आले. सन्मित्र डेव्हलपर्सनेही गरजू मुलींना वह्या देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला. आईशक्ती फाउंडेशनच्या वतीने सोनामाता शाळा जी मोदीमध्ये आहे त्या शाळेतल्या जवळजवळ आज 472 मुलींना आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं, कारण मुलींनी चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या सक्षमपणे पायात उभा राहिल्या तर एक चांगल्या महिला बनू शकतात आणि ते चांगला आदर्श समाज उभा राहू शकतो. या अनुषंगाने आम्ही मुलींसाठी आणि महिलांसाठी माझी संस्था आईशक्ती फाउंडेशन काम करते. ते सगळं माझ्या संस्थेचं काम जे आहे माझी संस्थेची अध्यक्षा माझी मुलगी सृष्टी डांगरे बघते. आज या कार्यक्रमाला सोलापूरचे सगळे मान्यवर आले होते, कारण ह्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम यासाठी केला. या सगळ्या मुलींनी ह्या मान्यवर जे आहेत, सोलापूरचे पोलीस उपायुक्त आहेत, सोलापूर मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, एक उद्योजक आहे, अशा सगळ्यांना मी बोलवतो यासाठी की माझा प्रवास या पुढचा ह्या उद्योजकासारखा, हे जे पोलीस उपायुक्त यांच्यासारखा किंवा एक चांगला डॉक्टर होण्यासारखा झाला तर आम्हाला आवडेल आणि त्या दृष्टीने प्रवास करावा म्हणून आईशक्ती फाउंडेशन साधारणतः ह्या मुलींसाठी महिलांसाठी काम करते. आमचं असं मत आहे की मुलगी किंवा महिला जर सक्षमपणे उभा राहिल्या तर समाज एक आदर्श पद्धतीने उभा राहू शकतो आणि जेवढी ताकद ज्या महिलांमध्ये मुलींमध्ये असते ती ताकद अन्य कुठल्याही घटकामध्ये नसते. त्यामुळे यांना ताकद देण्याची, यांना शक्ती देण्याची आमचा प्रयत्न असतो आणि सोलापूर शहरातल्या अनेक शाळांमध्ये आमचा उपक्रम चालतो. साधारणतः मी आतापर्यंत 2500 विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलो की त्यांना शैक्षणिक साहित्य देणं, त्यांची सगळी आरोग्याची काळजी करणं. आता ह्या ज्या मुली आहेत त्या मुलीमध्ये काही त्यांना आई वडील नाही आहेत, काही त्यांना आई नाही आहे, काही त्यांना वडील नाही आहेत, अशाही संख्या मोठ्या आहे. अशांचं आरोग्य करणं, ज्या घरात राहतात त्या काका काकू मावशींचं आरोग्य, त्याची ट्रीटमेंट मोफत करणं असा आमचा उपक्रम चालतो, जेणेकरून हा सगळा वर्ग जो आहे तो आपल्या बरोबरीने यावा. आपली एकटे नाही आहेत, आमच्यासोबत सुद्धा कोणीतरी एक संस्था आहे ते जीवनाची वाटचाल करताना आमच्या सोबत सुद्धा कोणीतरी आहेत, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा या अनुषंगाने माझी संस्था काम करते. मोहन डांगरे, अध्यक्ष आईशक्ती फाउंडेशन. आईशक्ती फाउंडेशन जी आहे ही समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवलेली संस्था आहे. आम्ही संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो. तर ज्यावेळेस आम्ही काम करताना हा विचार करत नाही की ती कुठल्या घटकातली महिला आहे, कुठल्या समाजाची महिला आहे. समाजातील प्रत्येक महिला, प्रत्येक घटकातील महिला ही सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करतो. तर आपली जनरली शाळा चालू होते ही जून महिन्यामध्ये चालू होते, पण आता आपण बघितलं की ऑगस्ट महिना आला तरी समाजातील काही मुलींना शैक्षणिक साहित्य हे मिळालेलं नाहीये. पण कुठल्याही शाळेतील मुली ह्या शिक्षणापासून, शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहून आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना एज्युकेशन किट दिलं की हे फक्त एक मदत नाही, तर तुमच्या शिक्षणासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ही भावना त्यामागे होती. आणि मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलींना कला सुद्धा देतो, कारण की ज्यावेळेस एक कला मुलीच्या अंगामध्ये येते आणि ती जोपासली जाते त्यावेळेस ती त्या क्षेत्रामध्ये ती कलेला सोबत घेऊन ती पुढे जाते. त्यामुळे कार्यक्रमाला आमचे जे मुख्य असतात ते आमच्या जे स्किल डेव्हलपमेंट सेंटरला आम्ही
मुलींना ज्या हाताने बनवण्याच्या वस्तूंचं प्रशिक्षण देतो, तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलींनी हाताने बनवलेल्या त्या बुके आहेत, तर त्या बुकेने आम्ही आमच्याकडे आलेले जे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान करतो. तर आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक महिला ही किती सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हा संदेश आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आज आपण जी मुलींना किट दिलं त्याच्यामध्ये मुलींसाठी वह्या होत्या आणि त्यांना आपण एज्युकेशन किट मध्ये आपण सॅक दिली आणि ह्या ज्या मुली होत्या त्यांच्यामध्ये समावेश होता काही ज्या एकल पालक होत्या, काहींना आई वडील नाही आहेत, काहींना काही विडी कामगारांच्या मुली होत्या. त्या उपक्रमामुळे खूप लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा बदल झालेला आहे. त्यांनी मला काही उदाहरणं सांगितले. त्या अशी उदाहरणं आहे की ज्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही अशा लोकांना आयडेंटिफाय करून आणि कुठलीही प्रसिद्धीची हव्यास न ठेवता, कुठल्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता शांतपणे आणि सामाजिक काम करणारे खूप कमी लोक आज समाजामध्ये राहिलेले आहेत. त्यापैकी मोहनजी डांगरे एक आहे आणि त्यांचाच वारसा पुढे सृष्टी चालवत आहे. तर आपण अशा लोकांचं समोर आपल्या समोर एक अशा लोकांना ठेवणं गरजेचं आहे. आपण सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला ज्या काही आपल्याला समस्या येत असतील किंवा आपल्याला जे काही अडचणी असतील त्या जर आपण अशा प्रकारचे जे समाजात काम करणारे चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासमोर जर मांडल्या तर नक्कीच समाजामध्ये इतर लोकांच्या मदतीने ते आपल्या समस्या सॉल्व्ह करू शकतील. इथे आपल्याकडे वैद्यकीय सामान्य घरामध्ये 10 फुटाच्या घरामध्ये मला जन्म झाला. हा समोरचा रोड जो आहे तिथून मी शाळेला जायचो, सिद्धेश्वर शाळेला जायचो ह्या रोड. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा आणि माझा मुलांवरून आयुष्यभराचा आहे. जेव्हा जेव्हा या स्कूल समोरून जायचो तेव्हा तेव्हा टाळ मृदुंगाचे मला ऐकायला यायचे आणि सुसंस्कारित भक्ती घेतं श्रवणगीताचे श्लोक तिथे चालत असायचे दिवस रात्र. त्याचा मी स्वतः प्रामाणिक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मला खूप इच्छा असायची जेव्हा बघावं काय चालू तर मला थोडंफार गाण्यामध्ये याच्यामध्ये आधी सुरुवातीला पण ती मुलींची शाळा हा बोर्ड बघून मी पाठीमागतो मला पण भाग्याचं बघा किंवा योगायोग बघा ज्या शाळेने मला आज प्रमुखपणे म्हणून प्रोग्रामला बोलवलं काही संस्थांबद्दल काही सांगायची गरजच नाही आहे. त्यांच्या कुठलाही प्रयोग करायचं त्या संस्थेमध्ये त्यांनी जे कॉम्पिटिशन उभारलं आणि योगाचे क्लासेस सुरू केले आणि रोजगार निर्मितीचा त्यांनी प्रारंभ केला. त्या गोष्टीला लक्षात आला आणि खूप छान प्रकार झाला होता आणि लोकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद स्वतः पाहिलेला आहे. आणि आमच्या ऑफकोर्स या सेंटरला काही गायक येतात दिवाळीमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा मनापासून उपयोग करावं आणि वाचण्याची सवय लावून घ्यावी ही माझी इच्छा आहे. सगळे वाचणार ना? सगळे छान उपयोग करणार? ओके. हा उपक्रम आपल्या शाळेत आयोजित केल्याबद्दल आणि आम्हाला इथे सहभागी करून घेतल्याबद्दल सृष्टी डांगरे यांची विशेष आभार. तसेच सन्मित्रा डेव्हलपर्स आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जर चांगलं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन सांगितलंय की चांगलं कौशल्य जर आपण त्यानं काही ना काही आपल्या जीवनात आचरण करून घेतलं तर मला वाटतंय की एक 10-15 वर्षांनी तुम्ही या मंचावर असाल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही असंच मार्गदर्शन कराल. कारण आज जे आम्ही सगळे इथं आहोत त्याची एक सगळ्यात मोठी जे सक्सेस आहे तो आहे आमचं शिक्षण आणि त्या शिक्षणाचं महत्त्व आणि त्याच्यातनं जे काही आम्ही केलं त्यामुळे आज आम्ही इथं आहोत. आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असे लोक आपल्या सोबत आहेत हे सगळ्यांना भेटत नाहीत. आज आपले मॅडम आहेत ज्या आपल्या शाळाच्या आपण जे शिक्षण घेतोय त्याच्यासाठी आपल्याला तिथं सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी असताना जर आपण ह्याचा फायदा नाही करून घेतला तर मला वाटतं की आपण आपल्या जीवनात आलेली संधी जी आहे ते हुकवून टाकू. खरंच मला खूप आनंद झाला की ह्या कार्यक्रमाला आज मी येऊ शकलो आणि